आणि आता बातमी आहे शिवसेनेसंदर्भातली। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलेत। मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेचं प्रकरण ताजं असतानाच पुण्यातल्या एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर हे अडचणीत आलेत। हे कमी होतं की काय, तर त्यात भर म्हणजे शिंदेंच्या नवी मुंबईतल्या एका महिला पदाधिकाऱ्याला खंडणी प्रकरणात अटक झाली आहे। पाहूयात शिंदेंच्या अतिउत्साही नेत्यांच्या उद्योगावरचा हा स्पेशल रिपोर्ट। नवी मुंबईतल्या तुर्भ्यात भंगार व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। इतकंच नव्हे तर पैसे देण्यास नकार दिल्यानं पूजा बनसोडे आणि तिच्या साथीदारांनी त्या भंगार व्यावसायिकाला आणि त्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला बेदम मारहाण केल्याचाही आरोप आहे। सुवेंद्र कुमार सिंह असं या भंगार व्यावसायिकाचं नाव असून त्याच्या तक्रारीवरून बनसोडे यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांवर खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2026 रोजी गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यातील एक आरोपीस अटक करण्यात आलेली आहे। अधिक तपास चालू आहे। सदर गुन्ह्याचा तपास API महाडेश्वर करीत आहे। सदर गुन्ह्यामध्ये तपास चालू असून त्यातील एक आरोपीस अटक करण्यात आलेली आहे। त्या सदर आरोपीस 20 तारखेपर्यंत पोलीस कोर्टाने रिमांड माननीय न्यायालयाने मंजूर केलेला आहे। बनसोडे या प्रकरणामध्ये नव्हतीच आणि त्या ठिकाणी खोटं जर एखादा व्यक्ती एक लोकप्रतिनिधी आहे का, एक चांगला व्यक्तिमत्व आहे का, जो त्याच्यावर 2026 ला दरोडे खर्च गुन्हा दाखल आहेत, भंगार चोरीचा गुन्हा दाखल आहेत, आरगरला दाखल आहेत, वाशीला दाखल आहेत, नागपूरला दाखल आहेत, अशा लोकांचा ऐकून तुम्ही खंडणीचा गुन्हा टाकताय आणि 14 तारखेला गुन्हा झालाय त्यांच्यावरती आणि 16 तारखेला तुम्ही त्याच्यावर FIR करता, म्हणजे हे चुकीचंच आहे ना। पक्षाची महिला पदाधिकारी थेट खंडणी प्रकरणात अटक झाल्यानं शिंदेंच्या शिवसेनेची चांगलीच अडचण झाली आहे। पण अशा या अतिउत्साही नेत्यांवरून झालेली अडचण शिंदेंसाठी काही नवी बाब नाही आहे, कारण यापूर्वी सुद्धा मंत्री संजय शिरसाट, शिवसेना आमदार संजय गायकवाड किंवा आमदार संतोष बांगर यांच्यासारख्या शिंदेंच्या शिलेदारांनी आपल्या कृतीनं आणि वक्तव्यानं पक्षाची अनेकदा अडचण केली आहे। अगदी काल परवाच्या रमेश म्हात्रे प्रकरणातही शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक असलेल्या रमेश म्हात्रेंची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात न घेता त्यांना गेल्या आठवड्यात जामीन मंजूर झाला। पण मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणाची सिओमोटो दखल घेत म्हात्रेंचा जामीन रद्द करत त्यांची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी केली आहे। तर तिकडे पुण्यात शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर अटकेच्या भीतीनं सध्या नॉट रिचेबल झालेत। बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी एक व्हिडिओ तयार करून गळफास घेत आत्महत्या केली होती। या व्हिडिओमध्ये त्यांनी रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह 14 जणांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं होतं। त्यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात धंगेकरांसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आता आपली अटक टाळण्यासाठी धंगेकर अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत। हे नेते सत्ताधारी पक्षातल्या शिवसेनेचे असल्यानं त्यांना पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप केला जातोय। त्यावर भाजपनं सावध प्रतिक्रिया दिली आहे। असं याच्यात पक्ष नाही, जो चूक करेल त्याच्यावर कारवाई होणार आहे। ते कुठल्याही पक्षाचे असू शकतात, तर ते या पक्षाचे त्या पक्षाचे असं नाही, खरं म्हणजे आपलं मत मांडलेलं आहे। त्यामुळे पक्ष कुठला असू शकतो, शेवटी माणूस काय कोणाचं केव्हा तोल जाईल, कोण केव्हा काय करेल हे काही सांगता येत नाही। रमेश म्हात्रे असतील किंवा रवींद्र धंगेकर, गुन्हे दाखल झाल्यानंतरही पक्षाकडून अशा नेत्यांवर कारवाई केली जात नाही आहे। त्यामुळे पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या शिंदे पितापुत्रांवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। आता पाहायचं इतकंच की अशा वादग्रस्त नेत्यांवर पक्ष नेतृत्व केव्हा आणि काय कारवाई करणार। नवी मुंबईहून राहुल कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।